रोजच्या व्यवहारात लागणारे 5 क्रियापद आणि त्याचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. तर आज आपण पाहणार आहोत अराईव्ह म्हणजेच काय रे, पोहोचणे. लक्षात आलं की ह्याचा समानार्थी शब्द होतो रीच आणि विरुद्धार्थी शब्द होतो लिव्ह. लिव्ह म्हणजे काय रे, सोडणे. लक्षात आलं का? त्यानंतर जो दुसरा शब्द आहे तो आहे परचेस. परचेस म्हणजेच काय रे, खरेदी करणे. त्याचाच समानार्थी शब्द आहे बाय. लक्षात आलं का? आणि विरुद्धार्थी शब्द होतो सेल. सेल म्हणजे काय रे, विकणे. त्यानंतरनं जो काही तिसरा शब्द आहे गॅदर. गॅदर म्हणजे काय रे, जमवणे. त्याचा जो काही समानार्थी शब्द आहे तो आहे कलेक्ट. कलेक्ट म्हणजे पण काय विद्यार्थी मित्रांनो, गोळा करणे. पण जो काही त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे तो आहे स्कॅटर. स्कॅटर म्हणजे विखुरणे. त्यानंतरनं पुल म्हणजे काय रे, तर पुल म्हणजे ओढणे आणि पुश म्हणजे ढकलणे. हे जे काही ग्रीन कलरमध्ये आहेत हे आहेत विरुद्धार्थी शब्द. लक्षात आलं का? त्यानंतर ऑलवेज म्हणजेच नेहमी आणि त्याचा जो विरुद्धार्थी शब्द आहे तो आहे नेवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1 मिनिटात खूप काही शिकलो ना. मग अशाच व्हिडिओसाठी मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.